नमस्कार मित्रांनो, तारिणी या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता दया काकाने आणि कौशिकीने चक्क आता केदारला न्यूज करण्यासाठी पाठवलेलं असतं आणि मोठा भाऊ या नात्याने केदारवर ही सर्व काही जबाबदारी त्यांनी सोपवलेली असते. मात्र केदार पूर्णपणे विचारात पडलेला असतो की मी आता कसं काय हे करू, कारण की युवराजसोबतचं सर्व सत्य मला हे माहिती आहे. मात्र ते सत्य माहिती असताना पण मी जगासमोर खोटं कसं काय बोलू असं त्याला वाटायला लागतं. मात्र तारिणीने हे सर्व गोष्टी त्याला सांगितल्यानंतर त्याला वाटतं की आता आपल्याला हे सर्व काही करावंच लागणार आहे, कारण की आता आपल्याला न्यूज चॅनल हे वाचवण्यासाठी न्यूज चॅनलच्या मार्फत सर्वांना जे पण खरी खबर आहे हे पटवून देण्यासाठी, लोकांना आपल्यावरचे आरोप टाळण्यासाठी हे सर्व काही मला करावंच लागेल असं ते बोलत असतात. मात्र हे सर्व करत असताना आता पूर्ण सेटअप रेडी असतो आणि आता केदार हा जी काय युवराजबद्दलची बातमी आहे ती त्या मीडियासमोर बोलत असतो. मात्र तेवढ्यात त्यांचा जे पण जामखंडे तिथे येतो आणि म्हणतो की तुम्ही इथे काय प्रकार लावलेला आहे. त्यानंतर आता जामखंडेला पूर्णपणे माहीत असतं की आपल्याला या कौशिकीने जे पण आपल्याला मागच्या काही दिवसांमध्ये त्रास दिलेला आहे त्याचा बदला घेण्यासाठी जामखंडे इथे आलेला असतो. मात्र हे सर्व करत असताना आता केदारला बोलतो की जामखंडे, हे तुम्ही काय करत आहेत, आणि त्याला विचारतात की आता जामखंडेच केदारला तिथल्या त्या खुर्चीवर बसवतो आणि पूर्णपणे हा सेटअप लाईव्ह चालवलेला असतो. त्यानंतर जामखंडे केदारला विचारतो की युवराज हा गुन्हेगार नाही का, तुम्ही त्याला रेप पार्टीमध्ये पाहिलं नाहीत का, हा सर्व असे वेडेवाकडे प्रश्न विचारायला लागतो. मात्र केदार त्याला खरोखर उत्तर देतो की गुलाबसोबत युवराजचा संबंध आहे आणि रेप पार्टीमध्ये त्याचा हात होता असं तो बोलत असतो. मात्र जे काही करायचं नव्हतं तेच आता केदारने पूर्णपणे करून टाकलेलं असतं, कारण की जामखंडेला या प्रश्नाची उत्तरे हवी होती आणि तीच आता केदारने देऊन टाकलेली आहे. आणि दया आणि कौशिकीने त्याला जे पण गोष्टी बोलायच्या सांगितल्या होत्या त्या आता केदारने पूर्णपणे बोललेल्या नाही आहेत, कारण की आता हे सर्व गोष्टी काही उलट्याच होऊन बसलेल्या असतात. आणि आता त्यानंतर आता केदारने जे पण काही दिलेलं आहे संदेश, त्यानंतर आता सर्व मीडियावर काय परिणाम होईल हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. आणि जे पण आता युवराजला तेथून सोडवण्यासाठी जया जगताप मॅडमला आता हा एक मुद्दा भेटलेला असतो, त्यानंतर पुढचं डिसिजन ते काय घेतील हे सर्व गोष्टी आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.